देवा, श्री म्हाळसा देवींच्या आई वडिलांना आपण इथे का बोलावलं हा प्रश्न श्री म्हाळसा देवींना नक्कीच पडला असेल आणि हे जाणून घ्यायची उत्सुकताही त्यांना असेल. होय माधवा, शक्यता आहे. देवा, आपण बोलावणं पाठवलं? होय, मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून तसा निरोप पाठवला. आम्ही म्हाळसाची भेट घेण्यासाठी म्हाळसाच्या कक्षात गेलो होतो. तिथे आपला निरोप कळला आणि तडक इथे निघून आलो आम्ही. आई बाबा कक्षात आले म्हणून मला कळलं, पण इतक्या रात्रीच्या प्रहरी त्यांच्याशी तुम्हाला काय बोलायचं आहे हा प्रश्न मला पडला आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर आले. कदाचित मी इथे येणं अपेक्षित नव्हतं. म्हाळसा, तुम्ही असं का म्हणता आहात? कारण मला तसं जाणवत आहे देवी, यांना असं काहीतरी आईबाबांशी बोलायचं असेल जे माझ्यासमोर बोलता येत नसेल असं मला वाटतंय. होय म्हाळसा, तुला जे काही वाटत आहे ते अगदी योग्य आहे. म्हणजे मी या संभाषणात इथे असणं अपेक्षित नाही, हो ना? देवी, कदाचित श्री खंडेरायांना आत्ता तुम्हाला ते सांगायचं नसेल. हे इथे आहेत, तुम्ही इथे आहात, लक्ष्मी देवी इथे आहेत, माझे आईवडील इथे आहेत. सगळ्यांना ती गोष्ट कोणती आहे ते कळणार आहे. मला कळणार नाही, किंबहुना यांना ती मला सांगायची नाही. म्हाळसा, तू आधी शांत हो पाहू. मी शांतच आहे बाबा, अजिबात रागवलेले नाही. यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा यांनी मला ते सांगावं आणि मला याची खात्री आहे की मला तोपर्यंत माझं मूळ स्वरूप कळलं असेल. येते मी. देवा, जे घडू नये असं वाटत होतं नेमकं तेच घडलं. माधवा, जे काही घडणं ते आपल्या हातात आहे का? नाही. तिम्हा शेठ, तुम्हाला या इथे का बोलवलं असेल, याच्या मागे काय प्रयोजन असेल, कदाचित हे तुमच्या ध्यानात आलं असेल. देवा, म्हाळसाने आख्यानात जी घोषणा केली त्या अनुषंगाने आपल्याला बोलायचे असेल असा माझा कयास आहे. होय तिम्हा शेठ, अगदी योग्य आहे. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री मित्राय नमः. ओम श्री दिनकराय नमः. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, मी तुम्हाला नित्य नेमाने अर्घ्य देत आले आहे. मी सूर्य उपासक आहे आणि आजपर्यंत मी निर्णय घेताना मला तुमचे तेजबळ प्राप्त झाले आहे. देवी, आपण स्वतः शक्तिरूप आहात, आदिशक्ती स्वरूप आहात. खरं तर तुमच्याचमुळे या साऱ्या सृष्टीला ऊर्जा, शक्ती, बळ प्राप्त झालं आहे. सूर्यदेव, तुम्ही असे मौन का? देवी, जेजुरीत आख्यानात तुम्ही सर्वांसमक्ष ही घोषणा केलीत की ह्या मासाभरातच सत्य काय आहे ते तुम्ही जाणून घ्याल. हो, आता तेच माझं लक्ष आहे, पण त्यातही मला कदाचित सहाय्याची आवश्यकता भासेल. तशी वेळच येणार नाही अशी आपण आशा करूया देवी. तुम्ही स्वतःहूनच सर्व काही शोधाल याची मला खात्री आहे.
पण देवी, पण काय सूर्यदेव? देवी जशी आपल्याला सहाय्याची आवश्यकता भासेल असे आपण म्हणालात, तसेच बाणाईला देखील सत्य शोधताना सहाय्य लाभू शकेल. शक्यतो मी कोणाचे सहाय्य घेणार नाही हा निर्धार केला आहे. आणि मी ही घोषणा केल्यामुळे तिला जर कोणी सहाय्य करत असेल तर ते मी होऊ देणार नाही. आणि ते प्रयत्न मी तात्काळ थांबवेन. देवी, तसंच होईल. परंतु हे सर्व घडत असताना तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. येतो मी. बानूला सहाय्य मिळेल असा संकेत सूर्यदेवांनी का दिला असेल? खरंच तिला कोणाचे सहाय्य मिळेल का? बरं झालं बर का आबा तू हात आला ते. अरे तू हात आला म्हणून आम्हाला ठाव पडलं का तर समजा असं झालं म्हणून. मला तर दुसरी वाटच सुचना झाली बघ शेवंता. मग आठवलं की आपल्या बानूमुळं देवांचं पाय आपल्या वस्तीला लागलं होतं. ते बी खरं आहे. पर बानू आता बराबर करील. अरे देवांचा बी आशीर्वाद आहेच की. घ्या बा. अरे आता हे आणि काय? हे चाण भाकर आहे, थोडं खाऊन घे. बर 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 बर. अरे ये रंगा, ये ये ये. तर मी म्हणलं सकाळ धरणं रंगा दिसलाच नाही. गडी माणसं आहे ती, तर बसून तरी काय करू, सरपण घेऊन आलो. चांगला आहे, चांगला आहे. आबा हा. बरं वाटतंय ना आता? वाय. रातच्याला झोप बी चांगली लागली बघ. पर बानू, आपण देवासने बैठाय केव्हा जायचं? हे बालू, काय ग? अरे वय म्या बी त्याचाच विचार करत होते बघ. अगं त्यात विचार करण्यासारखं काय आहे? हा, तू म्हणलीस तर आता जाऊ की आपण गडावर. नग म्हणजे आत्ता नग, म्या बघते ना काय करायचं ते. तू नग काळजी करू साबा. अगं तसं नाही, पर आबा ती म्हणले ना देवान संग बोलन, सांगेल ती देवान. हा खा भाकरी घे. आता देवासनी काय सांगावं आणि कसं सांगावं, त्यासनी सांगावा धाडावा का? कडावर माळसा ताईसनी हे ठाव पडलं तर त्या काही विचार करत्याल कोणास ठाव. काय करावं म्या? पुण्यांदा आता तंटा नगा हाय मला. काय करू? अहो थांबा, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. काय बोलायचं आहे देवी? तुम्ही श्री खंडेरायांशी बोलावं. कशा संदर्भात? एका मासात सत्य काय आहे ते शोधून काढेन असं म्हाळसा देवींनी सांगितलं आहे. जर खरंच असं घडलं तर हे अवतार कार्य संपणार आणि आपण इथे राहण्याचं काही प्रयोजनही राहणार नाही. त्यामुळे आपण आपलं कार्य संपवून इथून निघावं. देवी, आपण हे काय बोलत आहात? मी योग्य तेच बोलते आहे. मी तुम्हाला याआधी देखील सांगितलं आहे की आता विष्णू लोके जाण्याचा विचार करू नका. माझ्या कानावर आलं की प्रधानजी बानूला भेटायला गेले आहेत. तिला सत्य कळावं यासाठी जर तिला कोणी सहाय्य करत असेल तर मी ते होऊ देणार नाही. मावशे, मग विष्णुदेव हात येऊन गेले. त्यांनी मला सांगितलं का वस्तीवरल्या समद्यांचं भलं व्हावं म्हणून म्या महालक्ष्मी देवींची प्रार्थना करायला होईल.